नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट मॅचची सुरुवातही झालेली आहे आणि पहिल्याच बॉलला पाकिस्तानची विकेट पडलेली आहे। या सामन्यामध्ये भारताचा विजय होणारच अशी आपल्या सगळ्यांना खात्री आहे, पण तरी देखील ही मॅच क्रीडांगणापेक्षा मैदानाच्या बाहेर जास्त रंगलेली आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातली क्रिकेट मॅच म्हणजे या मॅचमध्ये भारताने सहभाग नोंदवू नये, भारताने भाग घेऊ नये अशी देशातील करोडो लोकांची इच्छा होती आणि ही इच्छा असल्यामुळे असंख्य लोकांनी ही मॅच बघायलाच नकार दिला, बहिष्कार घातला। एवढंच नव्हे तर या मॅचला जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे होता, एरवी भारत आणि पाकिस्तान यांच्यातली जंग बघायला करोडो लोक टीव्हीच्या स्क्रीनवरती बसलेले असतात, स्क्रीनसमोर। सार्वजनिकरित्या अनेक ठिकाणी, अनेक क्लब्समध्ये, अनेक घरांमध्ये एकत्रितपणे मॅच बघतात ही। आणि पाकिस्तानचा आपण कसा वचपा काढला, पाकिस्तानची कशी वाट लावली हे आपण बघत असतो। एवढंच नव्हे तर या भारत आणि पाकिस्तान यांची मॅच असेल तर त्याच्यामुळे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावरती BCCI असो, IPLची मॅच असो, ICC असो, यांना प्रचंड उत्पन्न मिळतं आणि त्याच्या जीवावरती यांचं सगळ्यांची धन होते। आज मात्र या मॅचसाठी पूर्वी इतका, याच्या अगोदर जेवढा रिस्पॉन्स मिळाला होता तेवढा मिळणार नाही असं बोललं जातं, कारण लोकांनी बहिष्कार घातला आणि बहिष्कार घालणं हे योग्यच आहे या मॅचवर। याचं कारण काय आहे तर ऑपरेशन सिंदूर हे चालू आहे। हे ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेलं नाही आपण, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं आहे। आणि हे ऑपरेशन चालू असताना जर ज्यांनी म्हटलंय की ट्रेड आणि टेरर एकत्र होऊ शकत नाही, म्हणजे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी व्यापार आम्ही करणार नाही, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे। एवढंच नव्हे तर सिंधूचं पाणीही आपण रोखलेलं आहे आणि शिवाय मोदींनी असं सांगितलं आहे की रक्त, खून और पानी एक साथ नहीं बहेगा। उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेऊन असा सवाल केला की एकीकडे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असं म्हणायचं, मग सामना खेळवायचा असं कसं चालेल? पाकिस्तान सोबत या पहलगामच्या घटनेनंतर अवघ्या 2 महिन्यात तुम्ही क्रिकेट कसे खेळू शकता, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत विचारला। एवढंच नव्हे तर मला पंतप्रधान मोदींना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या आजूबाजूला जे बसलेत लोक, ते ज्या प्रकारे नीरज चोप्रा, आपला ऑलिम्पिकवीर, भालाफेकपटू नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले, त्याच प्रकारे तुम्ही जय शहालाही देशद्रोही म्हणणार का? जय शहा हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चिरंजीव आहे, मुलगा आहे आणि तो गेल्या 10 वर्षामध्ये एकदम क्रिकेटमध्ये घुसला। मग BCCIमध्ये त्यांनी पद मिळवलं, एक पदं मिळवली आणि ICCIचा आता तो अध्यक्ष आहे, त्यामुळे तो सर्व आहे आज क्रिकेटचा आज। आणि त्यांनी पाकिस्तानची मॅच खेळायला त्यांनीच परवानगी दिली, सरकारने परवानगी दिलेली आहे। आणि याला उद्धव ठाकरे यांनी रोखठोक प्रश्न विचारणं हे योग्यच। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी, जी असली शिवसेना आहे, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रखर आंदोलन केलं। हे राष्ट्रवादी आंदोलन होतं, हे देशभक्तीचं आणि देशभक्तांचं आंदोलन होतं। त्या आंदोलनामध्ये काय होतं की प्रत्येक महिलेने आपलं कुंकू जे आहे, म्हणजे आपला सिंदूर, हे पंतप्रधानांना पाठवले आणि एक प्रकारे या सिंदूरचा तुम्ही अपमान करताय। अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं, अनेक मातांनी आपल्या घरातला मुलगा गमावला, तरी देखील तुम्ही मॅच खेळताय, हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न रास्त आहे।
आज इतकं आक्रमकपणे आंदोलन केलं शिवसैनिकांनी, काही ठिकाणी तर टीव्हीचा चुराडा केला. आणि असाही इशारा अनिल परबांनी शिवसेनेचे नेते की जर हे जाहीरपणे कोणी मॅचेस बघत असतील हे, तर आम्ही हे काही हॉटेल्समध्ये असतात, काही क्लब्समध्ये या गोष्टी करतात, मोठ्या स्क्रीनवरती मॅचेस बघताना जेवायचं, खायचं, मौज मजा करायची. असं जर घडणार असेल भारत पाकिस्तान मॅचबाबत, तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनी अद्दल घडू, असा इशारा थेट अनिल परब यांनी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही याला विरोधच आहे किंवा असणार. परंतु इतके दिवस मी तुम्हाला आठवण करून देतो की जे अशा राष्ट्रवादाचा व्यापार करत होते आणि व्यापार करतात, कारण भारतीय जनता पक्ष याला मी राष्ट्रधोबी म्हणतो. अनेक भ्रष्ट लोकांना आपल्याकडे करायचं, वॉशिंग मशीनमधून बाहेर काढायचं, आणि त्यामुळे राष्ट्रधोबी पक्ष आहे. आणि तोच नेहमी त्याच्या राष्ट्रवादाचा एक काय म्हणतात, एक कसोटी काय असते त्यांची, की पाकिस्तानला जो नावं ठेवेल, पाकिस्तानच्या विरोधात जो बोलेल सतत, तो राष्ट्रप्रेमी. म्हणजे जो माणूस टॅक्स भरतो, जो माणूस नीट चोखपणे काम करतो, जो माणूस आपल्या समाजासाठी काही करतो, तर त्याचं काही महत्त्व नाही. त्यांनी फक्त पाकिस्तानच्या विरोधात स्टेटमेंट्स काढायचे, नुसती स्टेटमेंट्स काढायची, काही बाकी काही करायचं नाही की झालं. आता तुम्हाला सांगतो की यापूर्वी देखील पाकिस्तानने भारतावर जेव्हा जेव्हा हल्ले केलेले आहेत, त्यानंतर काही वर्षानंतर, काही काळानंतर आणि त्याच्या आगेमागे अनेक पत्रकार संघटना हे आपापली शिष्टमंडळ किंवा लेखकांच्या संघटना किंवा भारतीय लेखक तिकडे जायचे, पाकिस्तानमधले लेखक भारतात यायचे, भारतातले पत्रकार तिकडे जायचे, तिकडले पत्रकार आपल्याकडे यायचे. अशा प्रकारची मैत्री सुरू होती. पाकिस्तानमधले कलावंत आपल्याकडे यायचे, आपले कलावंतही तिकडे जायचे. परंतु याला भारतीय जनता पक्षाने नेहमीच विरोध केला. पुरोगामी लोकांचं असं म्हणणं होतं त्यावेळी की वातावरण वेगळं होतं तेव्हा, की कला आणि क्रीडा या माध्यमातून दोन देश जवळ येऊ शकतात, आणि दोन देश जवळ आले, त्यांच्यातलं शत्रुत्व संपलं की दोन्ही देशांचा विकास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही दहशतवाद पाकिस्तानी संपवलंच पाहिजे, ही काँग्रेसची लाईन होती, सगळ्यांच्या लाईन. हे फक्त राष्ट्रवादाचा मागता सगळा फक्त भाजपला लिहिला असं बिलकुल नाही. त्यावेळी या पत्रकारांची, या लेखकांची, समजा जावेद अख्तर तिकडे गेले तर त्यांची टिंगल करायची, त्यांच्यावर टीका करायची. भारतातले म्हणजे समजा काही कलावंत, विशेषतः मुस्लिम कलावंत भारतातले, भारतीय चित्रपटात काम करणारे तिकडे गेले पाकिस्तानमध्ये, तर त्याला विरोध करायचा, त्यांच्या देशभक्तीबद्दल शंका घ्यायची. दिलीप कुमार यांना या लोकांचा खूप ताप झालेला आहे, या तथाकथित राष्ट्रवादी लोकांचा. अशा काही मुस्लिम कलावंतांना त्रास झालेला आहे त्याचा. एक उदाहरण सांगतो. अलीकडच्या काळामध्ये मालवणमध्ये हे आपली मॅच कुठली भारत पाकिस्तान कुठेतरी चालू असताना कुठल्या तरी घरातनं पाकिस्तानचा जय जयकार किंवा पाकिस्तानच्या बाजूचा काहीतरी घोषणा त्यांनी काय बोलणं ऐकलं, नुसतं ऐकलं. त्याचा काय म्हणजे त्याचा काही पुरावा काही किंवा त्याचं काही हे न देता ते त्यांचं घरच बुलडोझरने तोडून टाकलं. मग एक रॅली काढण्यात आली. हे का करण्यात आलं? हे केवळ हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद यांचं एक मिक्सचर करून मतं कशी मिळतील आपल्याला, यासाठी. मालवण कोणाचं गड आहे? राणे कुटुंबाचा, आणि त्या राणे कुटुंबाने ते केलं. आज नितेश राणे हे मंत्री आहेत महाराष्ट्राचे, आणि ते इतके बालबुद्धीचे आहेत किंवा इतके बालिश बडबड करतात आणि वाह्यात बडबड करतात की आज त्यांनी सांगितलं की आदित्य ठाकरे बुरखा घालून म्हणे मॅचला जातील, मॅच बघतील भारत पाकिस्तान. हा काय प्रकार आहे? या नितेश राणे यांना मंत्रिपदावर नेमलं ही महाराष्ट्राची शोकांतिका. इतक्या भंपक माणसाला या मंत्रिपदावर नेमणं, आणि वाटेल ते बोलत आहेत, ते अत्यंत बालिश वक्तव्य करतात. कॉलेजमधली मुलंसुद्धा यापेक्षा चांगलं बोलतात.
अशा प्रकारची टीका करणं आणि त्या टीकेत काही मुद्दाच नाही ना. ते नितेश राणे हे लँड जिहाद लव जिहादच्या मुद्द्यावरून मोर्चे काढणं, मुस्लिमांच्या विरोधात बोलणं सतत, मंत्री असताना, घटनात्मक पदावरती असताना, आणि हे त्यांचं हे त्यांना राष्ट्रवाद वाटतो. हेच नितेश राणे हे काँग्रेसमध्ये असताना काय बोलत होते, संघाबद्दल काय बोलत होते, फडणवीसांबद्दल काय बोलत होते हे लोकांना माहिती आहे. आणि त्यावेळी ते सेक्युलरिझम करायचे. आता ते पूर्णपणे कम्युनल अशा प्रकारची भाषा करतात. अर्थात नितेश राणे हा इथे विषय नाही आहे. पण आज एकनाथ शिंदे हे सुद्धा काय बोलले की ही मॅच होणं कसं म्हणजे गरजेचं आहे, की गरजेचं म्हणजे आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये काही मॅचेस आपण खेळतो, फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्याच कसोटी सामने आता होत नाहीत आणि त्यासाठी काही आपण भाग घेत नाही, त्याच्यावरती आपण बहिष्कारच टाकलेला आहे. हे एक भारतीय जनता पक्षाचे स्क्रिप्ट आहे, त्याप्रमाणे एकनाथ शिंदे बोलतात. पण एकनाथ शिंदे हे कोणाचे गुलाम आहेत? ते भाजपचे गुलाम आहेत. ते मुख्य म्हणजे अमित शहांचे गुलाम आहेत. अमित शहा त्यांचे जवळचे संबंध आहेत. अमित शहांमुळेच ते मुख्यमंत्री होऊ शकले आणि देवेंद्र फडणवीसांना बाजूला करून, कारण देवेंद्र फडणवीस हा अमित शहांच्या नजरेत सरणारा एक काटा आहे आणि त्यामुळे जय शहा आणि एकनाथ शिंदे यांचेही संबंध असतील. त्या एकनाथ शिंदेंच्या पक्षामधले राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम यांनी सांगितलं की मला मॅच व्हावी असं काही वाटत नाही, असं त्यांनी म्हटलं. एकच अपवाद आहे त्यांच्या पक्षात. बाकी उदय सामंत वगैरे जे लोक आहेत हे अतिशय चांगले ठेकेदार आहेत, मोठे ठेकेदार आहेत, ते व्यापारी आहेत. त्यांना काय मॅच झाली काय न झाली काय, त्यांना या लोकांना पैशाची मॅच खेळण्यामध्ये रस आहे. त्यांचा तत्व विचार याच्याशी काहीही संबंध नाही. त्याच पक्षामध्ये जे शिशिर शिंदे आज आहेत, जे शिवसेना एकसंध शिवसेनेतून मनसेत गेले, मनसेमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आले, परत शिंदेंच्या बरोबर शिंदेंच्याकडे गेले. त्यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडलेली होती. 1991ची गोष्ट आहे. भारत पाकिस्तान मॅचच्या विरोधात त्यांनी हे कृत्य केलं आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना शाबासकी दिली, कारण पाकिस्तानचा काश्मीरमधला आणि अन्य ठिकाणचा दहशतवाद चालू होता भारत विरोधात, म्हणून बाळासाहेबांची भूमिका घेतली होती. आज शिशिर शिंदे म्हणतात की दिवस बदललेत, वातावरण बदलले, त्यामुळे शिशिर शिंदे हे एकनाथ शिंदे जे व्यापारी आहेत मुळात, समृद्ध गट म्हणतो मी त्यांना, त्यामुळे ते त्यांची लाईन पकडली. पण केवळ 1991 नंतर फिरोजशाह कोटला दिल्लीमधलं स्टेडियमसुद्धा तिथेही शिवसेनेत उखडलेलं होतं. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाळासाहेबांच्या शिवसेनेत उखडलेलं होतं. आणखीन एकदा तुम्हाला सांगतो, 2009 पाकिस्तानी खेळाडू IPLच्या टीममध्ये शाहरुख खानने घेतले होते. त्याला विरोध केला तरीसुद्धा शाहरुख खानने ते घेतलेच. शाहरुख खानने घेऊ नये म्हणून शिवसेनेने विनंती केली. मग माय नेम इज खानभाऊ शिवसेनेने बहिष्कार टाकला, त्याच्या विरोधात आंदोलन केलं. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची लाईन सातत्याची हीच आहे की पाकिस्तानशी आपण खेळता कामा नये, पाकिस्तानबरोबर खेळता कामा नये. पण हे खेळतात पाकिस्तानबरोबर. जर हेच काँग्रेसच्या काळामध्ये किंवा महाविकास आघाडी सरकारने हे केलं असतं समजा, तर यांना त्यांनी राष्ट्रद्रोही समजलं असतं. यापूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की सुधीर मुनगंटीवार असो किंवा रविशंकर प्रसाद असो, त्यांनी भारत आणि पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानबरोबर भारताने खेळू नये अशी इच्छा वेगवेगळ्या वेळी व्यक्त केलेली आहे. आज मात्र ते म्हणतात त्यांची वेगळीच भूमिका आहे, कारण ती भाजपची भूमिका आहे. आपल्याकडे आता म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय नियम असतात. आता या नियम वगैरे भाग जे आहे ते सोडून देतो मला. जर पाकिस्तानच्या बरोबर व्यापार करण्यामध्ये आपला फायदा आहे अशा वेळी आपण आता तो व्यापार जवळजवळ थांबवलेलाच आहे पाकिस्तानबरोबरचा. त्या ठिकाणी भारताचं, कारण भारताच्या वस्तू पाकिस्तानमध्ये जास्त निर्यात होणार नाही. पाकिस्तानच्या मालाला कोण विचारतं इथे?
पण हा व्यापार थांबलाय ते आपण सहन केलेले. दहशतवाद जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी व्यापार करणार नाही. व्यापार जवळ थांबलाय आपला, मग ते कसं चालतं? मग या इथे तुम्हाला क्रिकेटच्या व्यापारात जास्त रस आहे, कारण अमित शहाचे चिरंजीव जय शहा तिथे आहे ICCवरती, आणि याची करोडो रुपयांची उलाढाल आहे. BCCIमध्ये जे होते त्या BCCIची उलाढाल प्रचंड आहे अक्षरशः तुम्हाला सांगतो. म्हणजे आता ICCचे जी उलाढाल आहे ना 23-24 सालचीच ती 9,000 कोटीवरती आहे, आणि आता त्यात आणखीन वाढ झाली, 14,000 कोटीवरती ती गेलेली आहे. हे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या T20 अमुक तमुक सामने ते घेतात. BCCIची उलाढाल प्रचंड आहे. त्यामुळे या लोकांना काय, हे लोक पक्के व्यापारी आहेत. ज्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष, यांचे स्वतःचे उद्योगधंदे, स्वतःचे व्यवसाय आहेत, आणि त्यांनी जे आयात शुल्क वाढवणं कमी करणं हे जे सगळं आहे ते स्वतःचे हितसंबंध जतन करण्यासाठी, जपण्यासाठी, युक्रेनमध्ये सुद्धा त्यांचे हितसंबंध आहेत ट्रम्प यांचे. आखाती देशात त्यांचे संबंध आहेत. त्यांचा जावई जो आहे तो सुद्धा त्या सगळ्या उलाढालीमध्ये आहे. त्यामुळे ट्रम्प हे जसे आपला स्वार्थ बघून अमेरिकन सरकारच्या धोरणाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ जपतात, त्याचप्रमाणे भारताचं धोरण आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव या सगळ्या क्रिकेटच्या आर्थिक हितसंबंध त्यांचे आहेत त्याच्यात. त्यामुळे तत्वासाठी त्यांनी हा सगळा व्यापार बाजूला ठेवायला पाहिजे होता ना. मग पाकिस्तानशी आपण व्यापार थांबवलेला आहे, तिथे आपलं नुकसान आपण सहन करतो, तत्व आपण महत्त्वाचं मानलेलं आहे, आणि हे मोदींच्या अगोदरपासून आपण मानलेले ते. मग या बाबतीत असा अपवाद का? या बाबतीत जर आपण पाणी बंद केले त्यांचं पाकिस्तानचं, आणि आपणच म्हणतो ना की रक्त आणि हे काय म्हणतात त्या स्टेटमेंट जे आहे ते असं आहे की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. मग आता हे कसं काय चालू आहे? क्रिकेट मॅचेस कशा काय चालू आहेत? म्हणजे तुम्ही एक प्रकारे पाकिस्तानला लेजिटिमसी प्राप्त करून देत आहे. हे कशासाठी? आणि केवळ तुम्हाला त्यामध्ये व्यापारात पैशामध्ये रस आहे. तुम्हाला पैशामध्ये रस जय शहांना आहे, अमित शहांना आहे, मोदींना आहे. बघा ना, तुम्हाला सांगतो की उदाहरण ताजं की पतंजलीचं तो जे मालक आहे त्यांना कशा प्रकारे फेवर करण्यात आला आता. आणि हे पतंजली, रामदेव बाबा, त्यांचे ते सहकारी आणि भारतीय जनता पक्ष, मोदी यांचे संबंध किती घनिष्ठ आहेत. त्यांना त्याच्या पलीकडे दुसरं काहीही दिसत नाही व्यापारापलीकडे, आणि तत्वशून्य व्यवहार आहे सगळा त्यांचा. बघा आता जर हे आंतरराष्ट्रीय नियमांचं समजा आपण पालन केलं नसतं, की आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये समजा आपण बाहेर गेलो असतो, तर या आंतरराष्ट्रीय सामने जे होत आहेत त्यामध्ये भारत आहे म्हणून सगळा भारताची बाजारपेठ, भारतात क्रिकेटचे शौकीन सगळ्यात जास्त आहे जगात, तो व्यापारच कमी होईल. म्हणजे भारत ठरवू शकतो खरं म्हणजे त्याच्यामध्ये की आमचं मार्केट जास्त आहे, आमच्यामुळे तुम्हाला महसूल जास्त मिळतो क्रिकेटमधनं, आमच्याकडे लोक जास्त, सगळ्यात जास्त लोक बघतात. क्रिकेट हा भारता इतका लोकप्रिय कुठल्याही देशात नाही, कारण भारत हा मोठा विशाल देश आहे, गल्लोगल्लीत क्रिकेट खेळलं. अशा वेळी आपण जे ठरवू ती पूर्व दिशा होईल, पण यांना ते मंजूर नाही. मग तुम्हाला एवढा जर पाकिस्तानची अशी तुम्ही पाकिस्तानच्या विरोधात एवढं बोलताय तुम्ही, तर अहमदाबादमध्ये मॅच कशी झाली? पाकिस्तानबरोबर सिलेक्टेड ठिकाणी मॅचेस झालेले आहेत, आपण त्यात भाग घेतलेला आहे. कारण तुम्हाला केवळ पैशात रस आहे. आणि हेच उद्धव ठाकरे सांगू पाहतात. ते अगदी किशोरी पेडणेकर त्यांनी आंदोलन केलं, चांगलं आंदोलन झालं ते मुंबईतलं, जबरदस्त आंदोलन झालं. संजय राऊत जोरदारपणे बोलले त्याच्याबद्दल. आता गोष्ट अशी की बघा, देवेंद्र फडणवीसांना जेव्हा विचारलं की काय तुमचं काय मत आहे याच्याबद्दल, तेव्हा ते म्हणाले की मी काय मॅचेस वगैरे काही बघत नाही म्हणाले, असं ते म्हणाले. दुसऱ्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट असं केलं की शिवसेनेला जर आपल्या हिंदुत्वाची हिंदुत्वाचं आता रिअलायझेशन झालं असेल, हिंदुत्व सेनेचं हिंदुत्व जर परत आलं असेल तर मला आनंद आहे, असं ते म्हणाले.
याचा अर्थ काय आहे की एक प्रकारे त्यांनी सॉफ्ट लाईन घेतली आहे का, म्हणजे त्यांनी शिवसेनेवरती वर पाहता आपल्याला टीका केली असं वाटेल, पण जय शहाच्या विरोधात सुप्तपणे त्यांनी टीका केली असू शकेल या याच्यात असं दिसतंय. परंतु तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये केवळ उद्धव ठाकरे विरोध करत नाही, त्या ज्या शुभम द्विवेदी जे शहीद झाले त्याच्यामध्ये जवान, त्यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी याच्याबद्दल कमालीचा असं राग व्यक्त केला. त्या म्हणाल्या की तुम्हाला याच्याबद्दल काही भावना तुमच्या नाही आहेत का काही, की आमचं सौभाग्य याच्यामधनं गेलं, कुंकू पुसलं गेलं आमचं, आणि तुम्हाला काही वाटत नाही सरकारला याच्याबद्दल, का खेळताय तुम्ही, असा अतिशय भावनाशील किंवा पोटतिडकीने सवाल त्यांनी विचारलेला आहे. आणि हा सवाल केवळ ऐशान्य नाही, अनेकांच्या मनात आहे, अनेकांच्या मनात आहे. आता त्यावेळी तुमचा धर्म कोणता असं विचारून एकेकाला टिपलं. हे खरं आहे आणि हे खरं आहे, पण याबद्दल इथल्या जबाबदार पक्षांनी किंवा नेत्यांनी काय भावना केली की पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलं अनेक महिलांचं, माता भगिनींचं, परंतु त्यामुळे आपल्या भारतातल्या मुसलमानांना तुम्ही टार्गेट करता कामा नये. पण जम्मू काश्मीरमधले जे अनेक लोक अन्य ठिकाणी राहतात भारताच्या भागात, ते सुद्धा भीतीग्रस्त होते, अनेकांना धमकी आले त्यावेळी, आणि हे योग्य नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला तर पाकिस्तानला चोप दिला पाहिजे. आपण पाकिस्तानवरती संपूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे. आपण फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून जो एक आर्थिक कृती गट आहे त्याच्या माध्यमातून पाकिस्तानला IMFने किंवा यांनी लोन देऊ नयेत, कुठल्याही प्रकारे मदत करू नये वर्ल्ड बँकेने, यासाठी आपण प्रयत्न केला. पाकिस्तानवरती आर्थिक निर्बंध लावावेत यासाठी भारताने प्रयत्न केला की नाही. पण तरी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी IMF आणि वर्ल्ड बँकेकडनं पाकिस्तानला भरघोस मदत केली, शस्त्रास्त्रांची मदत केली. पण त्या ट्रम्पचं नाव घेऊन मोदी बोलायला तयार नाहीत. ज्या चीननी भारताला गलवान खोऱ्यामध्ये घुसखोरी केली, भारतीय जवानांवर ते हल्ला केला, आपण त्याला चोख उत्तर दिलं, त्या चीनच्या शी जिनपिंग किंवा चीनच्या विरोधात जाहीरपणे एकही स्टेटमेंट काढायला मोदी तयार नाहीत. आणि आता तर हे पाकिस्तानच्या विरोधात मॅच खेळायलाही तयार झालेत. मग हा कुठला त्यांचा राष्ट्रवाद आहे, हे कुठला देशप्रेम आहे, हे नकली देशप्रेम आहे यांचं देशप्रेम. हे फक्त दुकानदार आहेत, हे मतांचे व्यापारी आहेत, मतं चोरी करून जिंकणारे व्यापारी आहेत हे लोक. आता तुम्हाला सांगतो की बघा, हे कधी सांगतात की पाकिस्तानवरती पूर्वी म्हणाले होते हे लोक भाजपवाले की पाकिस्तान विरोधात खेळायचं नाही वगैरे, आणि आता तुम्हाला सांगतो की थायलंडमध्ये 16 वर्षाच्या खालच्या एका टीमबरोबर व्हॉलीबॉल 16 वर्षाखालची जी मुलं होती ते व्हॉलीबॉल मॅच पाकिस्तानबरोबर खेळले. नंतर आता या वर्षात पॅरा ॲथलेटिक्स होणार आहे आपल्याकडे, त्यामध्ये पाकिस्तान येऊ शकते अशी भूमिका आपण घेतली आहे. नंतर ज्युनियर हे शूटिंगचं जे आहे, ज्युनियर शूटिंगची स्पर्धा, त्यामध्ये सुद्धा पाकिस्तान इथे येऊ शकतं असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे आपली भूमिका अशा प्रकारे सिलेक्टेड आहे. सुदैवाने नाना पाटेकरनी पाकिस्तानबरोबर खेळायला नको होतं आपण अशी भूमिका घेतली. अनेक खेळाडूंनी, क्रिकेटपटूंनीही अशी भूमिका घेतली आणि ती भूमिका जी आहे ती अतिशय स्वागतार्ह म्हणावी. अनेक क्रिकेटपटूंनी घेतली आणि संजय राऊत म्हणाले की जे खेळत आहेत त्यापैकी अनेकांचा त्याला विरोध आहे, पण त्यांचा नाईलाज आहे म्हणून. मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष असेल, बजरंग दल असेल, भिंप असेल, त्यांची देशभक्ती आत्ता गेली कुठे? किरीट सोमय्या जे छाती बडवून ठिकठिकाणी जातात, बांगलादेशी आहेत, तिथे रोहिंग्या आहेत म्हणून, ते कुठे आहेत आता? का ते नवरात्राच्या दांडियाची तयारी करतात?
त्यामुळे आपण या लोकांच्या ढोंगबाजीपासून सावध असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतोय की सोशल मीडियावर सुद्धा सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, शोएब अख्तरचा असेल किंवा अन्य काही पाकिस्तानी खेळाडू, ते या सरकारने काही काळ बंद केलं होतं, त्याच्यावरती बॅन आणला होता मोदी सरकार. मग आता खेळायला कसं काय जातं तुम्ही त्यांच्याबरोबर? त्याला का परवानगी दिली तुम्ही? बघा, चीनने जेव्हा आक्रमण केलं तेव्हा आपण चीनच्या मालावरती बहिष्कार टाकण्याची गोष्टी केली. आपण आत्मनिर्भर भारत. प्रत्यक्षात काय केलं? व्यापार उलट चीनकडनं होणारी भारताची आयात वाढली गेल्या 5 वर्षात. म्हणजे यांचं जे देशप्रेम आहे ते केवळ इव्हेंटबाज, नकली, ढोंगी आणि खोटं आहे. ते खरा मुद्दाच नाही त्यात. ते केवळ घोषणाबाजी करतात. मला सांगतो, कारगिल नंतर सुद्धा कारगिलमध्ये घुसखोरी झाली. ती त्या काळच्या वाजपेयी सरकारला कळलंच नाही. काही मेंढपाळांनी सांगितलं की ते तिकडनं घुसखोर आलेत म्हणून. पण छितू झाली सरकारची आणि मग आपल्या जवानांनी मर्दुमकी गाजवली. त्यानंतर कारगिलचा विषय निवडणुकीमध्ये उपयोग करून मतं मिळवण्यासाठी करण्यात आला. हेच पुलवामामध्ये आपलं अपयश होतं, आले कशी घुसखोर. पण मग बालाकोट झाल्यानंतर मोदींचे सैनिकाच्या वेशातले फोटो सगळे व्हायरल झाले, जाहिरातबाजी झाली. इवन आपल्या जवानांचे फोटो वापरण्यात आले भाजपच्या प्रचारामध्ये. म्हणजे हे केवळ देशभक्तीचा व्यापार करतायत निवडणुकीत यश मिळवण्यासाठी. हे खरे देशभक्त आहेत का? याबद्दल शंका यावी अशी परिस्थिती. यांची हे काय इतर लोक कसे देशद्रोही आहेत म्हणजे यांच्या मते हे सांगायचं आणि मग आम्ही देशभक्त आहोत असं गृहीत धरलं असं तुम्ही म्हणायचं. जे लोक पैसे खातात सरकारी कंत्राटात, रस्त्यामध्ये, पुलांमध्ये, खड्ड्यांमध्ये, सरकारी बडी कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरची कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये, ती देशभक्ती नसते, तो देशद्रोहच असतो. सरकारचे खजिने लुटणं, सरकारला टोप्या घालणं हाही देशद्रोह असतो. मतचोरी करणं हाही देशद्रोहच आहे. त्यामुळे देशभक्तीच्या वल्गना यांनी करू नये. भारताने पाकिस्तानबरोबरचे मॅच खेळणं हे चूक होतं आणि म्हणून लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की यांची देशभक्ती ही नकली आहे. क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा आहे आणि त्या पैशामध्ये येणार असेल ज्याप्रमाणे शरद पवार क्रिकेटमध्ये आहेत, आपले आशिष शेलार आहेत, अनेक जण आहेत. पण जय शहा हे महत्त्वाचं नाव आहे. आज आता शरद पवार क्रिकेटमध्ये आता कुठल्याही पोस्टवरती नाही येत आता, पण जय शहा आहेत. आणि शरद पवारांनी सुद्धा याबाबतच्या प्रश्नाला नीट उत्तर दिलं नाही, टाळलं देण्याचं स्पष्टपणे. हेही मला खटकलेलं आहे. हे सांगतो हे योग्य नाही. स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे होती त्याने. आता जय शहा यांचा अर्थवाद जे आहे किंवा भाजपचा जो अर्थवाद आहे तो देशभक्तीपेक्षा महत्त्वाचा झालेला आहे. यांना पहलगाममधल्या ज्या दुर्दैवी घटनेचा विसर पडला आहे यांना. बघा, आसिफ मुनीर यांचं पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख त्यांचं ट्रम्प यांनी एवढं स्वागत केलं. तुफान टीका करायला पाहिजे भारताने. कुठे केली तशी टीका? त्या मुनीर जो भारताच्या विरोधात कारवाया करणारा, गरळ ओकणारा, पहलगाममध्ये हत्याकांड घडवून आणणारा, त्याच्या विरोधात अमेरिकेकडे तक्रार करणार, त्याच्या विरोधात बोलणं हे केलं का? नाही केलं आपण. त्यामुळे यांचा जो नकली राष्ट्रवाद आहे त्याचा बुरखा टाराटारा फाडला गेलेला आहे. आता देशभक्तीपेक्षा यांना पैसा महत्त्वाचा वाटतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि यांना केवळ मतांचा व्यापार करायचा आहे आणि जास्तीत जास्त कंत्राटं आणि या अमुक तमुक गोष्टीतनं पैसे मिळवायचे, बाकी काही नाही. तेव्हा हे नकली देशप्रेमी लोक आहेत, त्यांच्यापासून सावध राहा एवढं सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केला आहे. तुर्तास इथे सांगतो. नमस्कार.